तर क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे जय हनुमान क्रिकेट संघ निळजे विपक्ष ठाकूरपाडा या दोन टीम मध्ये। तर क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे, आधीच खूप उशीर झालेला आहे। 5 ओव्हरची ही मॅच असेल याची नोंद आपण घ्यायची आहे। जय हनुमान क्रिकेट संघ निळजे विपक्ष ठाकूरपाडा आजच्या लॉट्स प्रमाणे हा चौथा सामना असेल आणि आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आहे। तर फलंदाज त्वरित पाठवायचे आहेत, विनंती असेल महेश ठाकरे आणि हरेश ठाकरे ही जोडी आहे। यावेळी ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय। जय मसोबा क्रिकेट संघ मानेरे आयोजित स्वर्गीय लालशेठ भोईर स्मृती चषक 2019 हे भव्य दिव्य आयोजन पहिला सामना जिंकलाय RBS उंबाडे टीमने, दुसरा सामना जिंकलाय रवी 11 राहणार या टीमने, तर तिसरा सामना आजच्या दिवसातील लॉट्स प्रमाणे हा चौथा सामना आहे। जय हनुमान निळजे विपक्ष ठाकूरपाडा 5 षटकांचा सामना असेल। पहिली 2 षटक ही पॉवर प्लेचे असतील आणि 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल याची नोंद घ्यायची आहे। धावांची बरोबरी झाली तर प्रथम विकेट वरती विजय दिला जाईल आणि विकेटची बरोबरी असली तर सामना टॉस वरती विजय दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे। कोणत्याही क्षणी चेंडू हरवला किंवा फुटला तर नवीन चेंडू असेल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे। पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे। कोणताही रिव्ह्यू नाहीये याची नोंद घ्यायची आहे। दोन्ही संघांना ही सूचना असेल की पंचांना जर वाटलं तरच पंच घेऊ शकतील रिव्ह्यू, याची सुद्धा आपण दखल घ्यायची आहे, परंतु कोणताही संघ रिव्ह्यूची मागणी करू शकत नाही। तर गेम ऑन, दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय नितेश पाटील, स्ट्रायकिंग फलंदाज हरेश ठाकरे। गेम ऑन, पहिला चेंडू शरीराचा वेध घेतला जातोय, स्ट्रॉंग अपील आहे आणि फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन। दोन्ही पंच एकत्र येत आहेत, नक्कीच राजेंद्र भोईर आणि मुन्ना पठाण सर हे दोन्ही पंच एकत्र येत आहेत। दांडगा अनुभव आहे या दोन्ही पंचांना। पहिल्या चेंडूवरती स्ट्रॉंग अपील केली होती आणि नक्कीच दिलगिरी व्यक्त करतायत आणि नॉट आउटचा इशारा येतोय पंच मुन्ना पठाण सरांचा। पहिला चेंडू नितेश पाटीलच्या माध्यमातून अप्रतिम चेंडू फेकला जातोय। पहिला चेंडू यावेळी निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज नितेश पाटील। गुणवत्ता ठासून ठासून भरली या गोलंदाजामध्ये अष्टपैलू खेळाडू आहे जय हनुमान निळजे संघाचा। पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ब्लॉकरचा वापर केला होता, स्क्वेअर द विकेट खेळतो, गॅप मध्ये खेळलेत, एकदा पूर्ण होते, केतन येतोय बॅटिंग साठी, तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट। गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण, गुड रनिंग बिटवीन द विकेट। चौथी धाव नक्कीच ओव्हरथ्रोच्या माध्यमातून मिळते, ती म्हणजेच ठाकूरपाडा टीमला 3 धावा धावफलकावरती आहेत। 3 धावांनी संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतोय फलंदाज हरेश ठाकरे। हरेश ठाकरे आणि आपण पाहतोय अभिस महेश ठाकरे ही जोडी आहे। महेश ठाकरे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत, मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये। नक्कीच एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं गेलं तर 2 धावा कंप्लीट केल्या होत्या आणि ओव्हरथ्रोच्या माध्यमातून एक छोटी धाव, एकूण 3 धावा मिळतील त्या चेंडूवरती। यावेळी फुल टॉस चेंडू, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू सीमा पलीकडे फरार। महेश ठाकरेच्या बॅट मधून पहिला ब्रँडेड फटका, चौकार। थँक्यू सो मच महेश ठाकरे आपल्या स्टाईलने स्वतःचं खातं खोलतोय, चौकाराने धावसंख्या 4 ने पुढे सरकते। 7 धावा धावफलकावरती आहेत।
खूप चांगला सामना आपण पाहतोय. ओव्हर द विकेट नितेश स्विच हिटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला होता. यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गुल, बिग विकेट डाऊन. ठाकूरपाडा संघाला पहिला मोठा धक्का बसतोय. महेश ठाकरे बॅक टू द पविलियन. थँक्यू सो मच. सागर ठाकरे येतोय, संघनायक आहे तो, म्हणजेच ठाकूरपाडा टीमचा इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. ज्याप्रमाणे भारतीय संघासाठी विराट कोहली येतो, ज्याप्रमाणे न्यूझीलंड संघासाठी केन विलियमसन येतो, ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया संघासाठी स्टीव्ह स्मिथ येतो, त्याचप्रमाणे ठाकूरपाडा संघासाठी सागर ठाकरे आपण पाहतोय. तर पहिला मोठा धक्का बसलाय ठाकूरपाडा टीमला. महेश ठाकरे बाद झालाय. अवघ्या 4 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. आणि दुसऱ्या चेंडूवरती क्विक रिप्लाय ते म्हणजे गोलंदाज नितेश पाटीलच्या माध्यमातून पुन्हा एकदा नितेश सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख टायमिंग करतोय. इनफिल्डच्या वरून पावडचा योग्य वापर करतोय. चेंडू सीमा पलीकडे लॉंग ऑफ, सीमारशी बाहेर, चौकार. डीजे मास्टर अप्रतिम संगीत आपण पाहतोय. डीजे मास्टरच्या माध्यमातून सुद्धा प्रेक्षकांची मन जिंकली जातात. डीजे मास्टर मयूर अप्रतिम संगीत सादर करतात. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. इन डबल फिगर मध्ये 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. P1चं 5 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय नितेश पाटील. यावेळी सुरेख चेंडू फेकला होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू सांगता होते. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ठाकूरपाडा संघाची धावसंख्या आहे 1/11. या दरम्यान राम म्हात्रे यांचं आगमन, गौरीपाडा संघाचे अष्टपैलू खेळाडू, तसेच रवी म्हात्रे यांचं सुद्धा आगमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर यापुढीलचा सामना असेल गौरीपाडा विपक्ष वाकलन. या दोन टीम मध्ये निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन विपक्ष गौरीपाडा या दोन टीम मध्ये यापुढीलचा सामना असेल. तत्पूर्वी आपण विद्यमान सामना पाहतोय. आजच्या दिवसातील तिसरा सामना आणि आजच्या लॉस प्रमाणे हा चौथा सामना आहे. जय हनुमान क्रिकेट संघ निलजे विपक्ष ठाकूरपाडा या दोन टीम मध्ये. तर P1च्या षटकामध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्यात आणि एक सफलता प्राप्त करतोय गोलंदाज नितेश पाटील. तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं P2चं षटक गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय मंगेश. मंगेशकडे अनुभव प्रचंड आहे. एक अनुभवी गोलंदाज आहे आणि नक्कीच वेगवान गोलंदाज आहे मंगेश. स्ट्रायकिंगला फलंदाज, सलामीचा फलंदाज आपण पाहतोय हरेश. पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन, यष्ट्या उद्ध्वस्त करतो, दांडी गुल, अजून एक धक्का बसतोय. सलामीचा फलंदाज आपण पाहतोय 20 हरेश ठाकरे. बॅक टू द पविलियन. ठाकूरपाडा टीमला लागलेला हा दुसरा धक्का 11 या धावसंख्येवरती. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज रोशन ठाकरे येतोय. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद होत आहेत, ते म्हणजेच ठाकूरपाडा टीमचे हरेश ठाकरे आणि महेश ठाकरे तंबूमध्ये परतलेत. आता मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज सागर आणि रोशन
ही जोडी आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज रोशन ठाकरे आहे, नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज सागर ठाकरे आहे. आता मात्र मिडल ऑर्डरच्या या फलंदाजांवरती जिम्मेदारी असेल इथून चांगली धावसंख्या सेट करण्याची ठाकूरपाडा या संघासाठी. परंतु पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी करतोय गोलंदाज मंगेश. मी आधीच म्हटलं होतं मंगेशकडे अनुभव आहे. यावेळी आपण पाहतोय हवेमध्ये चेंडू आहे, फटका फसलाय, चेंडू पडतोय नो मॅच लँड झोन मध्ये. विकास येतील तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. चांगले क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये विकासच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरकते. या 13 धावा धावफलकावरती आमच्या सोबत आहेत आमचे साथी गुणलेखक हरदीप भोईर आणि हर्षद. हे 2 ऑफिशियल स्कोरर आहेत. जीटीसी च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. या सामन्यासाठी पंच आहेत राजेंद्र भोईर मालेगाव नेरळ आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय मुन्ना पठाण सर शहापूर. हे 2 अनुभवी पंच. राऊंड विकेट पुन्हा एकदा सुरेख टायमिंग करतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. केतन खूप वेगाने येतो, चेंडूवरती उचलेल फेकेल तोपर्यंत या 1 धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. खूप चांगली गोलंदाजी करतोय, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज मंगेश. या षटकामध्ये पुन्हा एकदा 12 ते 15 पावलांचा रणअप आहे. मानेरेगाव एंड कडून सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने राईट राऊंड विकेटचा मारा करतोय. यावेळी सुरेख चेंडू स्ट्रॉंग अपील आहे. फलंदाज बाद. कॉट बिहाइंड. अजून एक धक्का बसतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ठाकूरपाडा टीमला लागलेला हा 3रा धक्का. नवीन फलंदाज इनेट नंबर 5व्या क्रमांकावरती येतोय. आघाडीचे 3 फलंदाज गमावलेत ते म्हणजेच ठाकूरपाडा टीमने. 14 या धावसंख्येवरती. पहिला धक्का बसला महेश ठाकरेच्या स्वरूपात, दुसरा धक्का बसला हरीश ठाकरेच्या स्वरूपात आणि आता मात्र सागर ठाकरे बाद झालाय. तर नवीन फलंदाज निलेश तरे आणि त्याला साथ देतोय नॉस्ट्राइक एंडला आपण पाहतोय रोशन ठाकरे. अप्रतिम गोलंदाजी, सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी होती मंगेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळी सवयीमध्ये आहे, जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. रोशन येतो चेंडूवरती, उचलेल फेकेल तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 16 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज मंगेश. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलेला आहे. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेले आहेत गोलंदाज मंगेशने. अवघ्या 5 धावा खर्च करतोय आणि 2 सफलता प्राप्त करतोय या षटकामध्ये गोलंदाज मंगेश. पुन्हा एकदा यावेळी अपिश खेळतायत. जेलची संधी अप्रतिम, लाजवाब, मॅग्निफिसंट, आउटस्टँडिंग जेल टिपतोय रोशन आणि अजून एक धक्का बसतोय ठाकूरपाडा टीमला. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती ठाकूरपाडा टीमची. षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुरेख झेल टिपलाय रोशनने. शॉर्ट कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये नक्कीच 4था धक्का बसलाय ठाकूरपाडा टीमला. 16 या धावसंख्येवरती
पहिल्या 2 षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली गेली तर निलजे संघाच्या माध्यमातून खास करून गोलंदाज मंगेशने या षटकामध्ये तब्बल 3 फलंदाज बाद केले आणि अवघ्या 5 धावा खर्च केल्यात पेटूच्या षटकामध्ये। तर पुन्हा एकदा येतोय गोलंदाजी मार्क वरती ज्या नितेश पाटीलने P1 चं षटक फेकलं होतं, 11 धावा खर्च केल्या होत्या, एक सफलता प्राप्त केली होती। त्याच नितेश पाटील वरती पुन्हा एकदा विश्वास दाखवतोय संगणक योगेश आणि या तिसऱ्या षटकामध्ये 5 रन करतोय। वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक म्हणतो गोलंदाज नितेश पाटील सेकंड स्पेल मध्ये येतोय। पहिला चेंडू आपण पाहतो यावेळेस फक्त दिशा देतोय शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अवघी 1 धाव आतिश पवार येतो चेंडूवरती उचलेल फेकेल तोपर्यंत एकाच धावेचा उद्या धावसंख्या 1 ने पुढे सरकते। 17 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक जर आपण पाहिलं गेलं तर तिसरं मार्गस्थ आहे नितेश पाटील। यावेळेस पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आतिश पवार पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। नक्कीच सुरेंद्र पाटील आणि प्रवीण संते सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून हा सामना आणि ही स्पर्धा एन्जॉय करतायत, त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत आहे। पुन्हा एकदा नितेश सज्ज होतोय ओव्हर द विकेट। यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सज्ज होतोय केतन आणि सोप्पा झेल सोडला जातो मैदानाच्या आतमध्ये। क्रिकेटचं समीकरण असतं कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ, परंतु यावेळी चूक होते निलजे संघाच्या माध्यमातून आणि चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये होत आहे। धावसंख्या 2 ने पुढे सरकते 20 धावा धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक जर आपण पाहिलं गेलं तर तिसरं मार्गस्थ आहे नितेश पाटीलच्या माध्यमातून। ठाकूरपाडा संघाचे 4 प्रमुख फलंदाज बाद झालेले आहेत। पुन्हा एकदा ओव्हर द विकेट नितेश। यावेळी सुरेख टायमिंग या आधी चेंडूवरती झेल सोडला आणि त्यानंतर चेंडूवरती चेंडू सीमा पलीकडे 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी गुड शॉट। थँक्यू सो मच। नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती त्या झेलची किंमत मोजली निलजे टीमने चौकार लगावलाय फलंदाज यतीश ठाकरेने। धावसंख्या 24 धावा धावफलकावरती यतीश ठाकरे आणि रोशन ठाकरे ही जोडी आहे ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून। खूप मोठा सामना आपण पाहतो, बिग फाईट सामना आहे, काटेकी टक्कर आहे। या 2 संघांमध्ये क्रिकेटचं युद्ध रंगलंय कारण की एक संघ भिवंडी विभागातील बलाढ्य संघ आहे तर दुसरा संघ डोंबिवली विभागातील एक नामांकित संघ। यावेळी सुरेख टायमिंग लॉफ्टेड ब्रँडेड षटकार। थँक्यू सो मच। झेल सोडल्यानंतर आक्रमक रूप धारण केलंय फलंदाज यतीश ठाकरेच्या बॅट मधून उत्तुंग षटकार। धावसंख्या 6 ने पुढे सरकते 30 धावा धावफलकावरती। प्रतिहल्ला चढवला जातोय नितेश पाटीलच्या गोलंदाजीवरती फलंदाज यतीश ठाकरेच्या माध्यमातून। पुढील चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय वसारगाव एंड कडून सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूने। मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत मुन्ना पठाण सर, शहापूर ओव्हर द विकेट नितेश। यावेळी सुरेख टायमिंग करतोय, फटका बसला, जेलची संधी असेल, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चूक करतोय, बॅकिंगला येतोय रोशन, तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट। गुड रनिंग बिटवीन द विकेट। पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती ठाकूरपाडा टीमची।
क्या बात आहे. अप्रतिम संगीत डीजे मास्टर मयूरच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार आदरणीय राजूशेठ पाटील यांचं हे गीत. नक्कीच परमेश माळी यांचा हा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय तो संगीत डीजे मास्टर मयूरच्या माध्यमातून अप्रतिम संगीत आपण पाहतोय. तर पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 32 धावा धावफलकावरती झेल सोडला आणि तदनंतर जखमी वाघासारखा फलंदाजी करतोय या मैदानावरती यतीश ठाकरे. यतीश ठाकरेच्या बॅट मधून चौकार षटकार पाहायला मिळाला. तर नवीन गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. मानेरे गाव एंड कडून केतन पाटील. केतन पाटील सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. WTC चे फाउंडर मेंबर सुद्धा आहेत. तर स्ट्रायकिंगला फलंदाज आहे यावेळी आपण पाहतोय रोशन ठाकरे आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज यतीश ठाकरे. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय केतन पाटील. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मार करतोय. बघा शेवटच्या 12 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय ठाकूरपाडा संघ. ओव्हर द विकेट केतन. यावेळी सवयीमध्ये आहे झेलची शक्यता. 3 क्षेत्ररक्षक जज करतायत आणि योगेश पाटील यष्ट्यांच्या पाठीमागे सोप्पा झेल सोडतोय. वारंवार चुका पाहायला मिळत आहेत. जय हनुमान निळजे संघाच्या माध्यमातून नक्कीच एक जीवनदान मिळालं यतीश ठाकरेला आणि आता जीवनदान मिळतंय रोशन ठाकरेला. बघूया किती फायदा घेतोय रोशन ठाकरे या जीवनदानाचा. परंतु स्ट्रायकिंगला फलंदाज आहे यतीश ठाकरे. धावसंख्या धावफलकावरती आहे 33 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा केतन ओव्हर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन. फक्त दिशा देतो चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. सांघिक यश मिळतंय जय हनुमान निळजे टीमला आणि ठाकूरपाडा टीमला लागलेला हा 5वा धक्का. थँक्यू सो मच. आणि आता मात्र नवीन फलंदाज ठाकूरपाडा संघाचा रण मशीन सिक्सर किंग सुभाष ठाकरे येतोय. 7व्या क्रमांकावरती येतोय सुभाष ठाकरे, ज्याला सिक्सर किंग म्हणून सुद्धा ओळखलं जातं. सुभाष ठाकरे येतोय नवीन फलंदाज. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठं नाव आहे, कारण की ठाकूरपाडा सरवली ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सुद्धा आहेत. राजकीय क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, या दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्या नावाची छाप नक्कीच सोडलेली आहे, ती म्हणजेच सुभाष ठाकरे यांनी. बघूया सिक्सर किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं, बघूया कशी कामगिरी करतोय या स्वर्गीय लालशेठ भोईर चषकामध्ये. पहिला चेंडू यावेळी आपण पाहतोय कार्पेट ड्राव पाहायला मिळतोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण, तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी स्वतःचं अकाउंट ओपन करतोय आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. ठाकूरपाडा टीमची धावसंख्या आहे 37. 37 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. गोलंदाज केतन पाटील अप्रतिम षटक फेकतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. गतीमध्ये परिवर्तन, खूप लवकर लेन पिकअप केले. चेंडू ट्रॅव्हल होतोय वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. अजय पाटील होते, चांगले क्षेत्ररक्षण दाखवतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. यावेळी आपण पाहतो 38 38 धावा धावफलकावरती आहेत.
5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ठाकूरपाडा या टीमची खूप मोठी स्पर्धा आपण पाहतो। जय मसोबा क्रिकेट संघ मानेरे आयोजित स्वर्गीय लालशेठ भोईर स्मृती चषक 2019 हे भव्य दिव्य आयोजन। पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे, जज करतो क्षेत्ररक्षक आणि सुरेख झेल नितेश पाटीलच्या माध्यमातून अजून एक धक्का बसतोय। यतीश ठाकरे बॅक टू द पवेलियन। नवीन फलंदाज येतोय शैलेश ठाकरे, 8व्या क्रमांकावरती येतोय। 6 फलंदाज बाद होत आहेत। ठाकूरपाडा टीमचे अप्रतिम गोलंदाजी करतोय या मैदानावरती केतन पाटील। सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी होते। केतन पाटीलच्या माध्यमातून आपल्याकडे असलेला अनुभव सिद्ध करतोय, वेरिएशन दाखवतोय। या षटकामध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली, ते भेदक मारा करताना दिसतोय गोलंदाज केतन पाटील। बेस्ट इकॉनॉमिकल षटक फेकतोय, कारण की पहिल्या 3 षटकांमध्ये तब्बल 32 धावा बनवल्या होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहतोय अवघ्या 6 धावा खर्च करतोय। यावेळी सुरेख टायमिंग आहे सुभाष ठाकरेच्या बॅट मधून। ठाकूरपाडा गावचा ब्रँड दाखवत्या फटक्यावरती सुभाष ठाकरे, ब्रँडेड फटका, षटकार। पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती आहेत। 11.00 च्या सरासरीने 44 धावा धावफलकावरती आहेत ठाकूरपाडा टीमची। शेवटच्या चेंडूवरती सुभाष ठाकरेने षटकार लगावला, ही ओळख आहे ती म्हणजेच सुभाष ठाकरेची। नक्कीच आपली ओळख सिद्ध केली या मैदानावरती। सिक्सर किंग या नावाने नक्कीच त्यांना ओळखलं जातं। ठाकूरपाडा संघाची रणमशीन आहे, प्रचंड अनुभव आहे, अनेक वर्ष त्यांनी ठाकूरपाडा संघासाठी तो खेळतोय अजूनही। नक्कीच फिटनेस खूप छान आहे, एखाद्या युवा खेळाडूला लाजवेल असं फिटनेस आपण पाहतोय, तर त्याला साथ देतो तो म्हणजे फलंदाज शैलेश ठाकरे आहे। तर नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय अंतिम षटक फेकण्यासाठी अंडर 22 चा खेळाडू आतिश पवार। फार कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडलेली आहे। जयनुमान निलजे संघाच्या माध्यमातून गुणवत्ता खूप आहे या गोलंदाजामध्ये, म्हणून त्याची वर्णी लागलेली आहे निलजे या संघामध्ये। आतिश पवार सज्ज होतोय अंतिम षटक फेकण्यासाठी। बघूया शेवटच्या 6 चेंडूमध्ये ठाकूरपाडा संघ किती धावा जमवतोय आणि किती धावांचं लक्ष ठेवतोय, तो म्हणजेच निलजे या संघासमोर। विद्यमान सामना आपण पाहतोय। उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जयनुमान निलजे विपक्ष ठाकूरपाडा आजच्या दिवसातील हा 3रा सामना रंगतोय आणि आजच्या लॉट्स प्रमाणे हा 4था सामना। यावेळी पहिला चेंडू मी आधीच म्हटलं होतं, एक वेगवान गोलंदाज आहे, फार कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे आतिश पवारने आणि पहिल्या चेंडूवरती नक्कीच इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय आतिश पवार। पहिला चेंडू डॉट चेंडू आपण पाहतोय, निर्धाव चेंडू फेकतोय, धावसंख्या स्थगित, 44 धावा धावफलकावरती। ओव्हर द विकेट आतिश। पुन्हा एकदा सुरेख चेंडू, परंतु तेवढा चांगला फटका आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये। रोशन आहे चांगले क्षेत्ररक्षण, रोशनच्या माध्यमातून एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। धावसंख्या 1 ने पुढे सरकते, 45 धावा धावफलकावरती आहेत। आमच्या सोबत आमचे साथी गुणलेखक हरदीप भोईर आणि हर्षद आहेत। खूप चांगली माहिती या 2 गुणलेखकांच्या माध्यमातून। पुन्हा एकदा ओव्हर द विकेट आतिश। यावेळी सुरेख टायमिंग करतोय, क्षेत्ररक्षक आहे, सुरेख झेल टिपतोय नितेश पाटील। बिग विकेट डाऊन, सुभाष ठाकरे बॅक टू द पवेलियन।
तर नक्कीच खूप चांगली गोलंदाजी करतोय आतिश पवार या स्लोगोवरच्या षटकामध्ये प्रभावित करतोय, इम्प्रेस करतोय। फार कमी वयाचा हा खेळाडू आहे, परंतु जर आपण पाहिले गेले तर व्हेरिएशन खूप आहे, वेग आहे, प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय आणि त्याच वेगाने प्रभावित करतोय या मैदानावरती ठाकूरपाडा टीमला। यावेळी सुरेख टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आहे, तर एक धाव कंप्लीट आहे। तर पंचांचा इशारा येतोय। तर पंचांना विनंती आहे की आपण निर्णय कळवायचा आहे। पंच मुन्ना पठाण सर आहेत,
या चेंडूवरती एकूण धावा किती असतील आणि पंचांतर नेते चौकार. गुड डिसिजन पंच. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 49 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आतिश पवार पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. 49 धावा धावफलकावरती आहेत ठाकूरपाडा टीमची. बघूया शेवटच्या 2 चेंडूवरती किती धावा जमवतोय. यावेळी सुरेख चेंडू फेकला जातोय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आतिश पवारच्या माध्यमातून. या आधीचे 4 चेंडू वेगवान चेंडू फेकले होते आणि 5व्या चेंडूवरती व्हेरिएशन दाखवलं. गतीमध्ये मिश्रण केलं, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि प्रभावित केले, इम्प्रेस केले गोलंदाज आतिश पवारने. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 49 धावा धावफलकावरती. अंतिम षटकामध्ये स्लोगोरच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण आतिश पवारच्या माध्यमातून पुन्हा एकदा हवेमध्ये खेळले. जज करतोय नितेश पाटील आहे. चूक होणार नाहीये. अजून एक धक्का बसतोय आणि 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा धावफलकावरती आणि 50 धावांचं लक्ष ठेवलंय. ते म्हणजेच ठाकूरपाडा टीमने जयनुमान निलजे या संघासमोर आतिश पवारने अवघ्या 5 धावेंचं षटक फेकलंय. एकदा जोरदार टाळ्या आतिश पवारच्या या गोलंदाजीसाठी. जोशी साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते राज पाटील यांचा सन्मान करायचा आहे. कैलास जोशी साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते राज पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे. तर 50 धावांचं लक्ष ठेवलं आहे. तसेच रोहित भालेराव यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. विनंती असेल पुन्हा एकदा कैलास जोशी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते रोहित भालेराव अर्थातच किडनी चा सन्मान करायचा आहे. तसेच गौरीपाडा संघाचे अष्टपैलू खेळाडू राम म्हात्रे साहेबांचा सन्मान करायचा आहे. विनंती असेल पुन्हा एकदा कैलासजी जोशी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते राम म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे. तर हेमंत म्हात्रे यांना विनंती असेल आपण सुद्धा या मंचावरती. गौरीपाडा संघाचे संघनायक हेमंत म्हात्रे यांना विनंती असेल आपण सुद्धा या मंचावरती. तर 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ठाकूरपाडा टीमने पूर्वार्धामध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 49 धावा बनवल्यात. तर 50 धावांचं लक्ष ठेवलंय. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय येतात मायक्रोफोन वरती आमचे सहकारी समालोचक मित्र बालू पाटील सर सागाव. थँक्यू रोशन. 8 गडी बाद 49 धावा केल्यात ठाकूरपाडा संघाने प्रथम फलंदाजी करताना. 50 धावांचं लक्ष असणारे सलामीची जोडी आपण जर पाहिलं तर योगेश पाटील आणि नितेश पाटील ही जोडी सातत्याने या जोडीने या संघाला धावा मिळून करून दिल्या आहेत, सामने जिंकून दिले आहेत. तो नितेश पाटील आणि योगेश पाटील
स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकातला आपण होतो मालिका वीर आणि पहिली 4 व्हीलर गाडी आपल्या गावात घेऊन गेला होता तो म्हणजे नितेश पाटील. योगेश पाटीलने देखील खूप चांगला खेळ केला यावर्षी. तर कैलास जोशी साहेबांना विनंती करतोय आपण हेमंत म्हात्रेचा देखील सत्कार करायचा आहे. तर ठाकूरपाडा संघाकडून पहिलं षटक घेऊन येतं यावेळेला. तर कैलास जोशी साहेबांच्या शुभ हस्ते हेमंत म्हात्रे यांचा सत्कार केला जातोय. कॅमेरामॅन जरा आपण शरचित्र टिपायचे. तर विलास भाई म्हात्रेंना देखील विनंती करतोय दादा या व्यासपीठावर आज रेड कलर मध्ये ते आले आहेत. हँडसम पर्सनॅलिटी डॅशिंग पर्सनॅलिटी त्यांची. दादा यायचं व्यासपीठावर. निलेश गोलंदाजी मार्कवर 8 गडी बाद 49 धावा केल्या ठाकूरपाडा संघाने प्रथम फलंदाजी करताना. काय गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये. आतिश पवारने अप्रतिम गोलंदाजी केली. फक्त 5 धावा आणि 2 गडी बाद केले. तर ऑन साइडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता यावेळेला योगेश पाटील साठी शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण एक क्षेत्ररक्षण मिडॉनला आपण पाहू शकता. तर निलेश गोलंदाजी मार्कवर वसार यांकडून पहिला चेंडू यावेळेला शरीरापासून दूर ठेवला होता चेंडू. फलंदाज बाद होतोय. तर नवीन फलंदाज येतो या संघातील सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू केतन पाटील येतोय. एक अतिशय चांगला गुणवान खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा आपण होता एक प्रमुख अष्टपैलू खेळाडू म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. तर नितेश पाटील स्ट्राईक एंडला आहे. तर निलेश गोलंदाजी मार्कवर वसार एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट 12 करतोय. 50 धावांचं लक्ष्य. 49 धावा बनवल्या ठाकूरपाडा संघाने 8 गडी बाद. तर नितेश पाटील स्ट्राईक एंडला. निलेश गोलंदाजी मार्कवर वसार एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट 12 करतोय. हा चेंडू यावेळेला टायमिंग चांगलं होत नाही. खूप चेंडू उंच गेलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतो. चूक होणार नाही. फलंदाज बाद. 2 चेंडू मध्ये 2 सफलता प्राप्त करतोय नितेश पाटील. बॅक टू पॅव्हिलियन. संतोष आणि केतनला आता मात्र प्रथमतः एक चांगली भागीदारी करावा लागणार आहे. रोशन 50 धावा धावफलकातील लागल्या पण गोलंदाजी चांगली केली होती ठाकूरपाड्याच्या संघाच्या माध्यमातून. पॉवर प्ले मध्ये 2 विकेट मिळवल्यात. महत्त्वपूर्ण सफलता मिळवल्यात. नितेश पाटील बाद झालाय. योगेश पाटील बाद झालाय. दोन्ही खेळाडू बघितले तर खूप चांगले फलंदाज. गेल्या वर्षी देखील यांनी 2019चा हंगाम खूप गाजवला होता 2 फलंदाजाने. तर राणा टीमचे संघनायक चिराग माळी यायचं आपण. तर निलेश गोलंदाजी मार्कवर हॅट्रिक चेंडू असणाऱ्या स्ट्राईक एंडला फलंदाज केतन. हा चेंडू सरळ ड्राईव्ह करतो. इथं मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो. यावेळेला थोडंसं फॉर्मलिंग होत आहे. पाहिजे दुसरी धाव घातक ठरू शकते. जर चेंडू निलेशने गॅदर केला असता तर मात्र केतनला मैदान सोडावं लागलं असतं. तसं काय होत नाही. खातं उघडलं तर केतनच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 2 गडी बाद. एक अशी धावसंख्या जन्म निलजी संघाची. 50 धावांचं लक्ष आपण डोळ्यासमोर असताना
तर पुणे गोलंदाजी मार्कवर निलेश ऑन साइडला क्षेत्ररक्षण शॉट पाहिले एक शॉट लेगला क्षेत्ररक्षण एक क्षेत्ररक्षण मिड ऑनला आपण पाहू शकता एक मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता ऑफ साइडला क्षेत्ररक्षण शॉट तडब्याने गली रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता पॉइंटला एक क्षेत्ररक्षण पाहू शकता एक क्षेत्ररक्षण मिड ऑफला आपण पाहू शकता एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता हा चेंडू लोवर फुलता चेंडू हलक्या तारे खेळतोय मी स्पीड होते मिड ऑनला क्षेत्ररक्षक येतोय मात्र डीप मधनं फेकी करतोय एकच धाव मिळणार आहे चांगली फेकी बघायला मिळते चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते ठाकूरपाडा संघाकडून तसं काय धाव फलकाती पाहू शकता आपण दोन गडी बाद दोन चेतन चांगली फलंदाजी करतोय इथून केतन पाटील एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आणि ती फलंदाजी आता त्याला करावी लागणार आहे संघ थोडासा अडचणीत आहे जेव्हा संघ अडचणीत आलाय तेव्हा मात्र केतनने चांगली फलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिलाय तशाच प्रकारची आता एक इनिंग खेळावी लागणार आहे त्याला निलेश गोलंदाजी मार्कवर साकला केतन चेंडू खूप चांगला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळतो चेंडू जातो म्हणून लॉंग ऑफला जोपर्यंत लॉंग ऑनचा क्षेत्र चेंडूला फीड करतोय एक धाव मिळतो इथं मात्र विश्वास प्राप्त करतो एक धावेने आत्मविश्वास मिळवतो हा केतन पाटील स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकतो संतोषने देखील खातं उघडलंय पुढे गोलंदाजी मार्कवर निलेश चांगली गोलंदाजी करतोय पॉवर प्ले मध्ये मोठे फटके मारू देत नाहीये कारण दोन फलंदाज इथं बाद केल्यात निलेश संतोष चेंडू खूप चांगला ऑफ ड्राइव्ह बघायला मिळतोय गॅप शोधतोय यावेळेला कव्हर पॉइंटच्या क्षेत्रक्षणाला बीट करून चेंडू सीमा पार जातोय दमदार चौकार बसले कसारा घाटामध्ये घाटन देवी बसले कसारा घाटामध्ये घाटन देवी बसले कसारा घाटामध्ये घाटन देवी बसले कसारा घाटामध्ये एक विश्वसनीय चौकार आला अवड्रायच्या माध्यमातून संतोष पाटील हा चौकार विश्वास देऊन जाणार आहे कारण चौकार आपण म्हणजे जेव्हा रोशन येतो तेव्हा बॅट मिडल ऑफ द बॅट तुम्ही चेंडू करता तेव्हा तुम्हाला नक्कीच आत्मविश्वास प्राप्त होतो तो आत्मविश्वास प्राप्त झाला आता मात्र संतोष पाटीलला आणि केतन देखील आपण बघतो नो स्ट्रायकेनला आहे त्याला साथ देतोय तर केतन पाटील असा एक फलंदाज आहे हा फलंदाज जोपर्यंत खेळपट्टीवर राहणार आहे तोपर्यंत आशा असणार जयनुमान निलजय संघाला कारण ज्युनियर अजय देखील अजून फलंदाजीला येणं बाकी आहे तर पाहिजे तर गोलंदाजी मार्कवर कोण येतो ठाकूरपाडा संघाकडून अजूनही 43 धावांची गरज आहे 24 चेंडू मध्ये महेश येतोय यावेळेला महेश ठाकरे गोलंदाजी मार्कवर येतोय वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं ठिकाण येतोय फलंदाजी थोडंसं अपयशी ठरला तर पाहिजे तर गोलंदाजी कशा प्रकारे पडतं सायकेला केतन पाटीलला आपण पाहू शकता ऑन साइडला क्षेत्ररक्षण त्याचप्रमाणे सजवलंय शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये शॉर्ट मिड विकेटला एक आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता एक क्षेत्ररक्षण लॉंगरला आपण पाहू शकता ऑफ साइडला एक क्षेत्ररक्षण थर्ड मॅनला थोडासा डीप आहे एक बॅकवर्ड पॉइंटला एक कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण लॉंग आपला क्षेत्ररक्षण तैनात आहे तर महेश ठाकरे गोलंदाजी मार्कवर मानेरा एडकडून स्ट्रायकेनला केतनला आपण पाहू शकता चेंडू ऑन साइडला खेळायचा होता थोडासा गतीमध्ये परिवर्तन होता यावेळेला असं वाटलं केतनला की चेंडू फास्ट येईल पण चेंडू मात्र थोडासा संत गतीने निघून जातोय निर्धाव चेंडूची समाप्ती पुढे गोलंदाजी मार्कवर महेश ठाकरे राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय मानेरा एडकडून स्ट्रायकेनला केतनला आपण पाहू शकता चेंडू ऑन साइडला मनकेच्या सायने वळतोय शॉट पॉइंटला बीट करतोय दोन क्षेत्ररक्षक पाठला करतायत पण ते चेंडू अधिक वेगाने सीमा पार जातो का चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय पहिले रिझन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय तब्बल धावा मिळाल्यात आपण म्हणजे 3 धावा मिळाल्यात धावसंख्या 3 ने पुढे सरकते धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 10 धावा आपण पाहू शकता पुढे तर महेश गोलंदाजी मार्कवर सिंगल डबल आपण तो स्ट्राइक रोटेट करतोय जेव्हा मोठ्या फटक्याची गरज आहे तेव्हा मोठे फटके मारतात दोन फलंदाज आता मात्र 3 धावा घेऊन स्ट्राइकला संतोषला आणलंय संतोषने एक चौकार प्राप्त केलाय संतोषचा आत्मविश्वास नक्कीच धुळवला असणार आहे पुढे तर त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय ऑफ साइडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता तडबॅन पॉइंटला क्षेत्ररक्षण कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता चेंडू यावेळेला पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवतोय ऑस्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिचिंग करतोय क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू आणि बॅटचा काय संपर्क नाही डॉट चेंडूची समाप्ती पुढे द महेश गोलंदाजी मार्कवर कारण महेशकडे जर बघितलं तर खूप वर्षाचा अनुभव आहे बऱ्याच
क्रिकेटच्या माध्यमातून उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत. संतोषला देखील इथे मात्र एक चांगली इनिंग खेळावी लागणार आहे. पण महेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म वर तिकडे मार्क होतो. चेंडू अजून एक आपण बघतोय निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अपील होत आहे बघा. फलंदाज बाद होतोय. पंचांकडे पाहिले देखील जात नाही. याला म्हणतात स्पोर्ट्समॅनशिप आपण बोलले तर. फास्ट सामना खेळायचा संतोष पाटील बाद होत आहेत. तर नवीन फलंदाज देतोय अजय. संतोष पाटील बाद होतोय. संतोष कुटरकर आज सांगत नाहीये. नक्कीच हिट विकेट झालेला आहे. पण सूरज आपण बघितलं तर इथून आपल्याला असं वाटलं की कॅच आउट झालाय फलंदाज. नक्कीच मी लाईट टेलिकास्ट पाहू शकता. हिट विकेट झालेले. लास्ट मुवमेंटला आपण बघितलं तर जे खेळाडू पडद्याच्या आड आपण बघतो आतमध्ये येतात त्यांना विनंती आपण जरा थोडंसं बाहेर न्यायचं आहे. स्वयंसेवक जरा विनंती करा. जरा फास्ट घ्यायचं आहे. तर महेश गोलंदाजी मार्फत स्ट्रायकेटला फलंदाज ज्युनियर अजय पाटील. ही जोडी आता फार महत्वाची आहे. जयनुमान निलजे संघाला जर इथून सामना जिंकायचा असेल तर या दोन फलंदाजांना चांगला खेळ करावा लागणार. महेश गोलंदाजी मार्फत स्ट्रायकला अजय. चेंडू सरळ बॅटने खेळतो. यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येतो चेंडूला फीड करतो. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 2 धावा झाल्या असत्या. रोशन पण मानस होतं धाडस नव्हतं. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकात 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. कारण का 50 धावांचं लक्ष आहे. केतन पाटील पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय आता. पिटूचं षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक या सर्कलच्या बाहेर त्यावेळेला. महेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. त्याला ऑन साइडला पुल करायचा होता. व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. यावेळी चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडतोय. कारण क्षेत्ररक्षक होते 2-2 गोलंदाज देखील होता. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. कोणी झेल पकडायचा कॉल देत नाही आणि चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडते. 1 धाव मिटेक. जयनुमान निलजे संघाला 1 धाव मिटेक. केतनला धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. वेळेला 3 गडी यांच्या मोबदल्यात 12 अशी धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तर रानाळ संघाचे संघनायक चला जरा फास्ट खेळायचं आहे बघा. महेश ठाकरे जरा थोडस स्पीडने खेळा. आपण स्पीडअप करा. चिराग देखील आले. स्वागत आहे चिराग आपलं देखील. संख्या 12. अजूनही जर विचार केला तर आपण 38 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. .66 सरासरी धावा कुटाव्या लागणार आहेत. नवीन फलंदाज सुभाष येतोय यावेळेला. पाहिजे सुभाष कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सुभाष ठाकरे सुभाष सुभाष गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेटला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला. केतन पाटीलला चांगली इनिंग खेळावी लागणार आहे. कारण काय इनिंग अशा प्रकारची खेळावी लागेल की संघ इथून विजय संपादन करत. सुभाष गोलंदाजी मार्कवर. चेंडू बॅटची कडा घेऊन आपण बघितलं तर जातोय शॉर्ट फाईन लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. धाव मात्र मिळत नाहीये. कारण एक डॉट चेंडू रोशन बघितलं तर दबाव निर्माण करणारे आपण जयनुमान निलजे संघावरती. कारण का प्रमुख फलंदाज अपयशी ठरले आहेत. योगेश आणि आपण बघितलं तर नितेश बाद झालेत. पण आता 2 फलंदाजांना बॅटचा फेस खोलावा लागणार आहे. 17 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सुभाष ठाकरे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. फुलटॉस आहे. टायमिंग चांगलं होतं का पाहायचं यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज बाद. आईची भक्तांवरी आधी माया आधी शक्ती करी. आईची भक्तांवरी पूजूया साऱ्याधी. आईला पूजूया साऱ्याधी. घाटन देवी बसले कसारा घाटामधी. तर नवीन फलंदाज येतोय विकी पवार.
बघा केतन कडून आशा होती आणि तो मोठा फटका मारायचा प्रयत्न देखील केला. वडिश लोगन रिजन मध्ये झेल देऊन बाद होतोय. सुभाष ठाकरेला आपण म्हणतो यश मिळतंय. खरे ठाकूरपडा संघाची गोलंदाजी खूप चांगली आणि अनुभवी गोलंदाज त्यांच्याकडे भरपूर आहेत आणि ते फायदा देखील करून घेतात अनुभवाचा. पुढे सुभाष गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला ज्युनियर अजय पाटील आपण पाहू शकता. राईट आर्म उर्दीकडे मारा करतोय. चेंडू यावेळेला लोअर फुलटॉस फेकला होता. चेंडू जातोय यावेळेला बॅटची काढा घेऊन शॉर्ट फाईन लेग मध्ये आपण तट्या सरकारच्या थोडंसं बाहेर चेंडू फील्ड होतं. 10 मिनिटं 1 धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 13 धावा 4 गडी बाद 13 अशी धावसंख्या. 50 धावांचं लक्ष्य कुठेतरी लक्ष आता दूर होताना दिसतंय. विकी पवारला देखील आता बॅटचा फेस कोलावर लागणार आहे. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे. त्या गुणवत्तेला न्याय द्यावं लागणार आहे विकीला. 15 चेंडू 37 धावांची गरज आहे. सुभाष आल्या स्विच हिट करतोय. इथे मात्र खूप चांगला टायमिंग होतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जोपर्यंत चेंडू फीड होईल 1च धाव मिळणार मात्र धावबाची संधी होती पण वेगाने आपण क्रीज मध्ये येतोय. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 14 धावा आपण पाहू शकता. 1-1 धावेसाठी संघर्ष करतो जनमान आपण तो निळजे संघ. कारण का हा संघ देखील खूप चांगला संघ पण आज मात्र थोडासा संघ बॅकफुट जाताना दिसतोय. 50 धावांचं लक्ष्य पार करताना कुठेतरी हा संघ आपण तो बॅकफुटवर गेलाय, अडचणी सापडलाय. पण अजय पाटील तोपर्यंत आशा असणार आहे. सुभाष गोलंदाजी मार्कवर 36 धावांची अजूनही गरज. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू यावेळेला मिस टाइम शॉट आहे. मिड ऑफ क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाही. फलंदाज बाद, बिग विकेट. अजय पाटील बॅक टू पवेलियन. शिरडी गावाला पलकी निघाली मानाची. शिरडी गावाला पलकी निघाली मानाची. शिरडी गावाला पलकी निघाली मानाची. शिरडी गावाला. तर नवीन फलंदाज येतो विकास. बघा एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. जनमान निळजे संघाची जबाबदारी कोणी स्वीकारत नाहीये. रोशन क्रिकेटमध्ये जबाबदारी घेणं फार अवघड असतं. जबाबदारी ढकलणं फार सोपं असतं. आता मात्र विकी आणि विकासी जोडी बघा या जो संघ जिंकेल त्याला लगेच मॅच खेळायची. रवी 11 राणाळ बरोबर लगेच सामना तुम्हाला खेळावा लागणार आहे. पुन्हा एकदा मी सूचना करतो जो संघ जिंकेल तो लगेच सामना खेळणार. सुभाष विकी. चेंडू फुल टॉस होता, फायदा उचलत नाही यावेळेला. चेंडू जातोय यावेळेला थर्डमॅनला रिजन मधून. चेंडू सीमापार जातोय का पाहिजे. थोडीशी गती कमी झाली. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. 3 धावा इथं मात्र पूर्ण जात आहेत. बाईच्या स्वरूपात आपण पाहिलं तर 3 धावा मिळतात. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 18 धावा. रोशन 1-1 धावेसाठी संघर्ष करावा लागतो आणि इथून मात्र सामना दूर होत चाललाय जनमान निळजे संघाच्या. तर ड्रिंक्स ऍक्टिव्हा देखील मैदानात जाऊ दे. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण. ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवकी प्राण. इथे क्रिकेट जीवकी प्राण. प्राण या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. तर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 17 येणारे 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. आता मात्र 2 फलंदाजांना बॅटचा फेस खोलावा लागणार आहे. कारण संघ आपण बोलले तर विजय थोडासा दूर झालाय पण दूर विजय आहे तरी पण जवळ आणू शकतात ते 2 फलंदाज. खास करून विकीला आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे. पहिल्या षटकात जर बघितला तर निलेशनी धावा दिल्या फक्त आणि फक्त 7. त्यानंतर आपण गोलंदाजाला महेशनी धावा दिल्या 5. आता सुभाषने देखील 5 धावा दिल्या. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाने एक्युरेट गोलंदाजी केली. ड्रिंक्स बेकर आपण बघू शकता. ऋषी भोईर जलपान देऊन आले आहेत खेळाडूंना. तो गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये येतो महेश ठाकरे.
मानेरा एनकडून स्ट्रायकरला विकी पवारला आपण पाहू शकता 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. सोळा पुन्हा 50च्या सरासरीने धावा कुटाव्या लागणार आहेत. सामना इथून जिंकू शकतो जय हनुमान. आपण बघतो निळजे संघ पण त्यासाठी मोठे फटके मारावे लागले खास करून विकी पवारला. महेश गोलंदाजी मार्कवर सायकला विकी. चेंडू यावेळेला टायमिंग चांगलं होतं का पाहायचंय. चेंडू खूप उंच गेलाय लांबी मात्र प्राप्त होत नाहीये चेंडूला. फलंदाज बाद. इथून मात्र विकी पवारने पण चेंडू खूप उंच गेला लांबी मात्र जास्त प्राप्त झाले नाही. नवीन फलंदाज येतो अजय पाटील. धावसंख्या धावफलकात 17 धावा आपण पाहू शकता. गडी बाद झाले तब्बल जय हनुमान संघाचे. सागडी बाद 17 50 धावांचं लक्ष आहे. खूप चांगली गोलंदाजी केली जाते. आपण पाहिले तर सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी केली जाते ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून. महेश देखील आपण दुसऱ्या स्पेल मध्ये विकेट प्राप्त करतोय. महेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म और देखील मारा करतोय. सायकल फलंदाज विकास पाटील. चेंडू यावेळेला ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे चूक होणार नाही. अजून एक विकेट यावेळेला महेश ठाकरे मिळतोय. विकास बॅक टू पवेलियन. सात गडी बाद 17 नवीन फलंदाज मंगेश. अजून 33 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत आपण म्हणले तर 10 पुन्हा एकदा विकेटची संधी आली महेश ठाकरेला. महेश ठाकरे इथून मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण करतो का. स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करतो का. पहिले वेळे पण संधी आली होती मात्र त्या चेंडूवरती एक धाव आली. आता मात्र पुन्हा एकदा संधी आली आहे. सायकल फलंदाज सिनियर अजय पाटील. महेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म और तिकडे मारा करतोय. चेंडू खूप वेगवान होता. ऑन साइडला चेंडू खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. सगळी गोलंदाजी बघायला मिळते ठाकूरपाड्याच्या माध्यमातून. आपण इथं फलंदाजीत फक्त आणि फक्त धावा केली तर 49 पण त्या 50 धावा करायला देखील आपण इथं जय हनुमान निळजे संघाला थोडीशी कसरत करावी लागते. कारण त्यांचे विकेट जर विचार केला तर 7 गडी महत्वपूर्ण बाद झाल्यात. चेंडू यावेळेला बॅकफुटर फ्रंट फुटर आले होते. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी केली जाते या वेळेला मॅचच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण पाहिले 4 चेंडू फेकले. 2 सफलता प्राप्त केल्या आहेत. 4ही चेंडू आपण इथं निर्धाव फेकलेत. पुढे महेश गोलंदाजी मार्कवर सायकला अजय पाटील. ज्यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडतोय. जोपर्यंत लॉंग अपचा खेळाडू येतोय चेंडूला फीड करतोय. बऱ्याच वेळानंतर रोशन एक धाव मिळते. धावसंख्या धावफलकात 18 धावा. अजूनही 32 धावांची गरज आहे. चेंडू वाक्य या षटकातील 7 चेंडू आणि आपण 32 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज मंगेशला आपण पाहू शकता. महेश तो मंगेश राईट आर्म और तिकडे मारा करतो. चेंडू ऑन साइडला हुक करायचा होता. लिडिंग एज ते मात्र झेल सुटतोय. चेंडू जातोय यावेळेला सीमा पार जातोय चौकार. धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा 28 धावांची गरज आहे. सामना थोडासा बघितलं तर एकतर्फी होताना दिसतोय. कारण जय हनुमान निळजे संघाच्या फलंदाजांनी पाहिजे तशी फलंदाजी केली नाहीये. कारण का हा संघ देखील खूप चांगला संघ चॅम्पियन संघ आहे स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकाचा. पण आज मात्र नावाला साजेल अशी कामगिरी केली नाही त्यांच्या फलंदाजांनी. कुठेतरी रेग्युलर इंटरेस्ट मध्ये त्यांचे विकेट गेले. चला जरा ठाकूरपाडा संघ जरा लवकर सामना सुरू करायचा आहे.
कारण की सामन्यामध्ये आपण म्हणले तर चुरस होती ती निर्माण होत नाहीये चुरस. आता मात्र फक्त 7 चेंडू फेकायचे आहेत. 28 धावांची गरज आहे. येणारा गोलंदाज पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. देवा येतोय. देवा देवा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला स्ट्रायकरला फलंदाज अजय पाटील. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. देवा गोलंदाजी मार्कवर वसार एंड कडून. स्पर्धेचा आपण तर अंतिम दिवस. स्वर्गीय लालशेठ स्मृती चषक 28 धावेंची गरज आहे. सामना बघितला थोडासा प्रेक्षकांना देखील जी मजा पाहिजे होती ती मजा मिळाली नाहीये. देवा गोलंदाजी मार्कवर ऊर्ध्वगती मार्ग होतो. हा चेंडू खूप चांगला फटका बघायला मिळतोय. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. शरीराचा पूर्णपणे शरीर झोकून देतोय. तर मात्र चेंडूवर एकच धाव मिळते. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता. यावेळेला 23 धावा 27 धावांची गरज आहे. अजूनही 5 चेंडू मध्ये 4 षटकार 1 चौकार दाखवावा लागणार आहे. देवा गोलंदाजी मार्कवर ड्रोन कॅमेराचा देखील वापर केला जातोय. ऊर्ध्वगती मार्ग होतो. हा चेंडू अप्पर कट करायची होती. इथून मात्र टोस केला. फलंदाज बाद. आपण बोलले तर 23 धावा झाल्यात. चेंडू बाकीत अजूनही 4. देवा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्वगती मार्ग होतो. स्ट्रायकरला अजय पाटील. चेंडू खूप चांगला फटका ऑन द टोचच्या माध्यमातून खेळलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. चेंडू सीमा पार चौकार. चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. अजय पाटील जय आणि पराजय मधला अंतर कमी करतोय. आता कोण विसरणार अजय पाटीलचा तो षटकार आजही आमच्या लक्षात राहतोय. देवा आपण एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला अजय पाटील. चेंडू या वेळेला बघितला तर ऑफस्टंपच्या बाहेर फेकतोय गोलंदाज. पंच वाईट चिकून करता. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफल 28. 3 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 3 चेंडू 22 धावा देखील आम्ही पाहिल्या आहेत. प्रल्हाद पाटील काय फलंदाजी केली होती. पुढे देवा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला अजय. चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न केलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आता मात्र 2 चेंडूची अवचित्र राहिली आहे. जय आणि पराजय मधला अंतर किती कमी होतं पाहायचंय. तर देवा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला अजय पाटीलला आपण पाहू शकता. देवा तो अजय आहे. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर फेकलाय. पंच वाईटची खूण करत आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या दाखल करते. 29 धावा आपण पाहू शकता. एक वेगळा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा काढणे चेंडू फेकला होता. पण देवा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्वगती मार्ग होता. स्ट्रायकला अजय. यावेळेला स्टेप आउट झाले आहेत. आपण म्हणतो ऑन द टोचच्या माध्यमातून घेऊन काढला. डान्सिंग डाऊन आपल्याला बघायला मिळतं. फटका चेंडू गेलाय लॉंग ऑफला. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 30 धावा. 1 चेंडू बाकी अजूनही 20 धाव.